नमस्कार, मी प्रियंका. बुलेटिनमध्ये स्वागत. तर अनुभवातून शहाणा होत नाही त्याचं नाव पाकिस्तान आहे. 1971 साली पाकिस्तानची फाळणी झाली. त्यानंतर देश एकजूट ठेवणं गरजेचं होतं. पण पाकिस्तानची आता पुन्हा फाळणी होणार आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या पोटातून बलुचिस्तान नावाचा देश जन्माला येतोय. त्याची घोषणा त्यांनी स्वतःच केली आहे. पाकिस्तानचे पुन्हा तुकडे तुकडे. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा. पाकिस्तानला सलग दुसरा धक्का. बांगलादेश नंतर बलुचिस्तान स्वतंत्र होणार. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं दिलेल्या धक्क्यातून पाकिस्तान सावरतोय तोच पाकिस्तानला आणखी एक जोरदार धक्का बसलाय. बांगलादेशच्या फाळणीच्या जखमेची सल मनात कायम असतानाच पाकिस्तानची आणखी एक फाळणी होणार हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे. कारण बलूच नेत्यांनी बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याची घोषणा केली आहे. बलूच नेते मीर यार बलूच यांनी एक्सवर बलुचिस्तानला पाकिस्तानपासून स्वतंत्र देश म्हणून जाहीर केलंय. हे एक खूप मोठं न्यूज आयटम आहे असं मी म्हणेन की बलुचिस्तानमध्ये त्यांचा जो एक ॲक्टिव्हिस्ट आहे आणि एक मोठा रायटर आहे मीर यार बलूच ह्यांनी स्टेटमेंट दिली आहे की आता आम्ही बलुचिस्तान आहे आणि त्यांनी वर्ल्ड बॉडीला म्हटलं आहे की आम्हाला तुम्ही रेकग्नाइज करा ॲज डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान. त्यांनी तर आणखीन पुढे गेला आहे तो, म्हणजे जितकं एका नवीन राष्ट्राला जरूरत पडते ती सगळं त्यांनी म्हटलं आहे. ही घोषणा जरी दिली असली तरी कोणत्याही देशानं किंवा आंतरराष्ट्रीय संघटनेनं याला औपचारिक मान्यता दिलेली नाहीये. पण स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी फार जुनी आहे. त्याला अनेक भौगोलिक आणि ऐतिहासिक संदर्भ आहेत. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. खनिज संपत्तीनं अतिशय समृद्ध आणि तितकाच गरीब असा हा प्रदेश आहे. 1947 मध्ये ब्रिटिशांनी बलुचिस्तानला स्वातंत्र्य दिलं. पण 1948ला पाकिस्ताननं बळजबरीनं बलुचिस्तान ताब्यात घेतलं आणि तेव्हापासून अन्यायाच्या भावनेनं स्वातंत्र्याचा लढा इथं तीव्र झाला. BLA अर्थात बलूच लिबरेशन आर्मी स्वातंत्र्यासाठी लढणारी एक सशस्त्र संघटना आहे. पाकिस्तानी सैन्य आणि पायाभूत सुविधांवर बलुची कायम हल्ले करत असतात. भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीनं उचल खाली. पाकिस्तानी सैन्यावर हल्ले चढवले. त्यात आता स्वतंत्र झाल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमध्ये त्यांनी भारत आणि संयुक्त राष्ट्रांना बलुचिस्तानला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची आणि दिल्लीत बलूच दूतावास उघडण्याची परवानगी देण्याची मागणी केली आहे. शिवाय संयुक्त राष्ट्रांकडे शांती सैन्य पाठवण्याची आणि पाकिस्तानी सैन्याला बलुचिस्तानमधून हटवण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं आहे UN पीस कीपिंग फोर्स डिप्लॉय करा. त्यांनी सांगितलं आहे पाकिस्तानचे जितके सैनिक आहेत, अर्धसैनिक बल आहेत, इंटेलिजन्स आहेत आणि बाकी ज्या ऑफिशियल मशिनरी आहे ते तुम्ही सोडून चालले जा. तुमची इथे काही जागा नाही आहे. ऑन एन ॲव्हरेज प्रत्येक वर्षी 350 ते 450 पाकिस्तानी सैनिक तिथे मारले जात आहेत. पाकिस्तानी सैनिकच नाही, त्याच्याशिवाय जे पाकिस्तानचे पोलीस आहेत, पाकिस्तानचे अर्धसैनिक दलं आहेत, यांच्यावर सुद्धा मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा ही बलूच नेत्यांची पाकिस्तान विरोधातली बंडखोरी आणि स्वातंत्र्याच्या दीर्घकालीन लढ्याचा भाग आहे. ही घोषणा सध्या प्रतिकात्मक असली तरी त्यात भारत आणि संयुक्त राष्ट्राची भूमिका निर्णायक ठरू शकते. एकूणच स्वतंत्र बलुचिस्तान म्हणजे केवळ पाकिस्तानचे तुकडे नाहीत, तर पाकिस्तानच्या सामरिक, आर्थिक आणि मनोबलावरचा तो सर्वात मोठा आघात असणार आहे यात शंका नाही. विलास बडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.